नमस्कार मंडळी. तर माझ्या मुलीला ना डोसे खूप आवडतात, पण मी तांदळाचं बॅटर जे असतं आपलं नेहमीचं तर ते मी रेडी केलेलं नव्हतं, म्हणून पटकन म्हटलं पटकन आज तिला टिफिनमध्ये डोसे बनवून द्यावे म्हणून मी रवा डोसा फर्स्ट टाईम ट्राय केला. त्यात पण माझी खूप मोठी एक चूक झाली, ती मी नंतर सांगते. सगळ्यात पहिले मी मिक्सरमध्ये रवा आणि बेसन पीठ बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दही मीठ टाकून थोडा वेळ रेस्ट करायला ठेवलं, जेणेकरून ते थोडं फर्मेंट होईल. नंतर त्याच्यामध्ये आपल्या गरजेनुसार बॅटर छान पातळ तयार होईल असं पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर मिक्स केलं, त्याच्यात कोथिंबीर ॲड केली. ते बॅटर रेडी झालं. रेडी झाल्यानंतर मी ते माझ्याकडे नॉनस्टिक पॅन आहे, त्या पॅनवर टाकलं अशा पद्धतीने. मी वाटीचा यूज करते, त्याच्याने छान असं स्प्रेड होतं ते. अशा पद्धतीने मी स्प्रेड केलं. त्याच्यावर चिली फ्लेक्स टाकले, थोडंसं टेस्ट यावी म्हणून ऑइल घातलं बाजूने आणि चीज जास्त आवडतं तिला म्हणून चीजही त्यात मी थोडंसं स्प्रेड केलं हाफ पोर्शनमध्ये, कारण हाफ पोर्शनला मला असं फोल्ड करायचं होतं म्हणून. तर जेव्हा फोल्ड करताना लक्षात आलं माझ्या की मी जाड रवा यूज केलेला आहे, तर याच्यासाठी बारीक रवा यूज करायला हवा होता. आणि जेव्हा हे बघा दिसतंय तुम्हाला, हे इथे लागलेलं हे ना छान झालं होतं तयार, टेस्टी होतं, पण हे लागलेलं आहे म्हणजे याचा अर्थ ते जाड रव्यामुळे ना ते त्या तव्याला चिकटत होतं. म्हणून मग माझी खूप मोठी मिस्टेक झाली आहे, ते मी लक्षात ठेवेल नेक्स्ट टाईम. पण टेस्ट अगदी छान होती, मस्त होती, माझ्या मुलीलाही आवडलं. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू.